की अरे काय काहीच मिळालं नाही आपल्याला. बरं. कारण सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काय होत्या? अर्थसंकल्प हं. सादर केल्यानंतर काय वाटतं? तर मला पहिल्यांदा वाटलं अरे काहीच दिसत नाही याच्यात. फॅक्टर आहे. म्हणजे एक तर आता जागतिक परिस्थिती इतकी अस्थिर आहे ना, हं. त्यामुळे मार्केटमध्ये चैतन्य काही नाहीच आहे. आता मार्केटमध्ये चैतन्य आणण्याकरता अर्थसंकल्पातून काहीतरी आलं असतं ना, तर कदाचित आलंही असतं चैतन्य. आपला अर्थसंकल्प म्हणजे अमाऊंट जी आहे, आपलं बजेटच हं. जीडीपीच्या तुलनेत इतकं कमी आहे, केवळ 13.6%. अच्छा. केवळ 13.6%. नमस्कार. महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सेजल आणि सुमित. 1 एप्रिल 2026 अर्थात रविवार होता. पण हा रविवार सगळ्यांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरणारा होता. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सलग 9वा अर्थसंकल्प सादर केला. सगळ्यांनाच या अर्थसंकल्पाबद्दल कुतूहल होतं. पण हे कुतूहल खरंच ठरलं का? या अर्थसंकल्पातून आपल्याला नक्की काय मिळालं? देशाची कशा पद्धतीनं प्रगती होणार आहे का? होणार असेल तर ते कुठल्या पद्धतीनं होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे. अजय सर, तुमचं महा MTVमध्ये मनापासून स्वागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा 9वा अर्थसंकल्प साजरा केला. त्याच्यासाठी सगळ्या लोकांकडचं खूप लक्ष लागलं होतं की या अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळणार. माझा पहिला हाच प्रश्न आहे की तुम्हाला हा अर्थसंकल्प कसा वाटला, त्याच्यावरची तुमची प्रतिक्रिया काय आहे? माझी पहिली रिॲक्शन एकदम अशीच होती की अरे काय काहीच मिळालं नाही आपल्याला. बरं. कारण सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काय होत्या? एक नोकरदार वर्गाची जी अपेक्षा असते ती म्हणजे माझ्या करामध्ये काही बदल होणार आहेत किंवा माझा कर कमी होणार आहे का किंवा वाढणार आहे का? बरोबर. म्हणजे अपेक्षा कर कमी असणं असतं, पण उत्सुकता असते की करात काही बदल होणार आहे का? दुसरी उत्सुकता असते की मला टॅक्समध्ये इन्सेंटिव्स म्हणजे जसं ATC जुन्या कर प्रणालीत होतं 1.5 लाखापर्यंत किंवा आपल्याला मेडिक्लेम जे बेनिफिट मिळतं अंडर 80D, तर त्याच्यामध्ये काही मला मिळेल का? माझं स्टँडर्ड डिडक्शन वाढेल का? बरं. मला होम लोन आम्ही घेतो त्याच्यामध्ये गेली कित्येक वर्ष ती अमाऊंट 2 लाखाची स्टॅग्नंट आहे, ती कदाचित वाढून मला 3 लाखापर्यंत किंवा 4 लाखापर्यंत वजावट मिळेल का? तसंच वरिष्ठ नागरिकांच्या पण बऱ्याच आशा होत्या की सेव्हिंग बँक अकाउंटवर जो त्यांना 50,000 आतापर्यंत टॅक्स जो मिळतो, जो TDS ज्याच्यावर कापत नाही, ती रक्कम वाढून 1 लाख होईल अशी अपेक्षा होती. तसंच काहीतरी जशी प्रधानमंत्री वयोवंदन योजना पूर्वी होती तशी काहीतरी वेगळी योजना वरिष्ठ नागरिकांसाठी येईल अशी एक अपेक्षा होती. किंवा त्यांना आणखीन ॲडिशनल बेनिफिट म्हणून एक मेडिक्लेम व्यतिरिक्त एक वजावट म्हणजे 80D जसं तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये आहे आणि ज्यात 50,000ची वजावट आहे, तीच वजावट नवीन कर प्रणालीत मिळेल का? अशा अपेक्षा खूप होत्या. अशा खूप होत्या. परंतु गेल्याच वर्षात जेव्हा करामध्ये कर सवलतीमध्ये मोठी वाढ केली अर्थमंत्र्यांनी, त्यामुळे जास्त काही मिळेल अशी अपेक्षा नव्हती. आणि मध्यंतरी म्हणजे गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच जेव्हा GSTच्या कररचनेत जो बदल केला आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना झालेला दिसतोच आहे, त्यामुळे जास्त काही येईल अशा अपेक्षाही नव्हत्या. म्हणून मी तुला एका वाक्यात सांगतो, मी असं सांगेन की आशा होत्या पण अपेक्षा नव्हत्या. अच्छा. असं एक शब्दांचा खेळ करून सांगता येईल. परंतु जसं तुझा प्रश्न होता की काय वाटतं अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काय वाटतं, तर मला पहिल्यांदा वाटलं अरे काहीच दिसत नाही याच्यात. परंतु यावेळी त्यांनी म्हणजे दरवेळी काय माहितीये का, आपल्या अर्थसंकल्पाची एक स्कीम असते, थीम असते. म्हणजे पहिल्यांदा गेले 5 वर्षाचा अर्थसंकल्प पाहिले तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी ना काही म्हणजे एकदा सप्तर्षी, एकदा 4 स्तंभावर आधारित, एकदा 10 पॉइंटवर आधारित असे वेगळे वेगळे थीम्स घेऊन अर्थसंकल्प सादर केले गेले. तर यावर्षी काय थीम याची मला उत्सुकता होती आणि यावर्षी कर्तव्यपूर्ती अशी थीम घेतली. ज्यामध्ये 3 कर्तव्यपूर्ती चा म्हणजे आपण समावेश केलाय. कदाचित मला वाटतं की अर्थमंत्री त्या कर्तव्यपूर्ती हे त्यांचं म्हणजे ते निवासस्थान किंवा जे काय ऑफिस आहे तिकडे त्यांचं नाव आहे म्हणून त्याला कर्तव्यपूर्ती पथ असेल तो मला नक्की नाही. परंतु तर नेहमीप्रमाणे ही थीम सापडली. आता ही थीम काय आहे, कर्तव्यपूर्ती म्हणजे काय? तर पहिलं म्हणजे सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ. दुसरं आकांक्षापूर्ती म्हणजे माझ्या ज्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत सामान्य जणांच्या, त्या पूर्ण करणे. आणि तिसरं कॉमन सर्व समावेशक विकास, सबका साथ.
सबका साथ सबका सबका विकास. विकास हे गेले अनेक सातत्याने 5ही अर्थसंकल्पात हे वाक्य आहेच. बरोबर. तर ह्या तिन्ही आपल्या ज्या कर्तव्यपूर्ती जी करायची आहे त्यावर आधारित असा हा अर्थसंकल्प आहे. आणि मग त्याच्यावर प्रत्येकाची आपण फोड करायला पाहिजे. मग जेव्हा आपण म्हणतो की आर्थिक विकासाला गती देणे म्हणजे नक्की काय काय असेल त्याच्यात, मग त्याच्यात त्यांनी 6 पार्ट्स घेतले. बरं. आर्थिक विकासाला गती कशी देणार, तर त्याच्याकरता पायाभूत सुविधा बरोबर. अर्थातच पाहिजे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पाहिजे. तिसरं म्हणजे तुला इन्फ्रास्ट्रक्चर कुठलं लॉजिस्टिक्ससाठी बरोबर. ते पाहिजे, रोजगार निर्माण करता येतं का ते व्हायला पाहिजे. अशा त्या 6 योजना आहेत. मग त्याच्यात काय एकेकासाठी आपण जर त्याची फोड केली तर यावेळी सुद्धा जे गेली अनेक वर्ष सातत्याने गव्हर्नमेंट करते ते 12.2 लाख कोटी इतकी प्रचंड रक्कम आपण यावेळी पायाभूत सुविधांसाठी राखीव ठेवलेली. बरं. 12.2 लाख करोड इज नॉट अ स्मॉल अमाऊंट. ही खूप मोठी अमाऊंट आहे आपल्या अर्थसंकल्पाच्या. पण अर्थसंकल्पच मुळी 53.49 कोटीचा लाख कोटीचा असा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पायाभूत सुविधांचं सातत्य ठेवण्यात हे सरकारला यश आलंय. आता मी बोलता बोलता त्याचं एक मला काय वाटतं ते पण सांगतो. ह्याच्यात एक गेले काही वर्षांपूर्वी म्हणजे 3-4 वर्षांपूर्वी अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की याच्यात त्यांना प्रायव्हेट पार्टनरशिप अपेक्षित आहे. बरं. दुर्दैवाने हा खर्च आतापर्यंत केवळ सरकारच उचलत चाललं असं दिसतं. ओके. ही जी अमाऊंट आहे ती सातत्याने वाढत गेली. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी जेव्हा काही 2 लाख कोटीची अमाऊंट होती ती आता 12.2 लाख कोटी आणि ते सुद्धा फक्त सरकार एवढं ते त्याच्याकरता राखीव ठेवत होती ती. त्यामुळे मला योग्य वाटत नाही. याच्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे प्रायव्हेट इन्फ्लो यायला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर. तो दिसत नाही. आता ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी काय काय इन्क्लूड केलंय. तर आता गेले काही वर्ष मला असं वाटतं की रेल्वे बजेट हे याच्यातच इन्क्लूड असतं. तर यावेळी फास्ट ट्रॅक म्हणजे रेल्वेसाठी रेल्वे कॉरिडॉर, फास्ट रेल्वे कॉरिडॉर असे त्यांनी 7 बरोबर नवीन हे सुरू केलंय. त्याच्यामध्ये सुदैवाने मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, त्यामुळे महाराष्ट्राला 2 कॉरिडॉर मिळाले. हो. हा पहिला. दुसरा 20 तुझे सागरी मार्ग किंवा जलवाहतूक याच्याकरता 20 मार्ग नवीन तयार करण्यात येणार आहेत. त्याचाही फायदा होईल कारण आपण हे निरनिराळ्या पोर्टला जोडले जाऊ. तिसरी इन्फ्रास्ट्रक्चर मधली महत्वाची गोष्ट म्हणजे निरनिराळे हब्स. आता उदाहरणार्थ त्यांनी आता बायोसिमिलर किंवा बायोफार्मासाठी 10,000 कोटीची तरतूद केली. बायोफार्मा शक्ती असं त्याचं नाव आहे. त्याकरता बायोफार्मा शक्ती म्हणून एक 10,000 करोड 5 वर्षात साधारण देण्यात येतील. आणि हा एक प्रकारचा मेडिकल किंवा बायोफार्माला मोठा बूस्ट आहे. ओके. तुम्ही आता जे अर्थसंकल्पाचं हे सांगता तर आपण एक एक सेक्टरचं असं विश्लेषण घेऊयात की आता आरोग्यासाठी त्यांनी काय केलं आहे. हो ते आपण येऊच. पण हे पहिले 6 मध्ये यात त्यांनी काय काय केले ते मी सांगणार होतो. ओके. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आणखीन एक इन्फ्रास्ट्रक्चर फंड त्यांनी फॉर्म केलं. कारण काय होतं बरेचदा आपले बरेचसे महामार्ग किंवा आपण जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतो त्यात जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना कर्ज घ्यावं लागतं. तर ते कर्जाची हमी हा इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे. ओके. मला वाटतं हे खूप एक पॉझिटिव्ह स्टेप मला असं वाटतं. तिसरं म्हणजे MSME साठी MSME चॅम्पियन हा एक नवीन त्यांनी शब्दप्रयोग वापरला. तर MSME साठी पुन्हा त्यांना इक्विटीचा इश्यू असतो म्हणजे भांडवल लागतं. तर भांडवलाची कमी पडू नये म्हणून लिक्विडिटीचा इश्यू येऊ नये म्हणून 10,000 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. या व्यतिरिक्त मायक्रो कंपन्या ज्या आहेत मायक्रो स्मॉल कंपन्या त्यांच्याकरता पुन्हा 2,000 कोटीची तरतूद केली. ओके. आणखीन एक त्याच्यातच मला एक महत्वाची गोष्ट ऍड करावीशी वाटते ती म्हणजे आतापर्यंत काय व्हायचं की MSME कंपन्यांना कंप्लायन्ससाठी त्यांचं कंप्लायन्स तेवढाच राहतो. म्हणजे ती MSME कंपनी असो किंवा मोठी कंपनी असो कंप्लायन्स भरपूर आहे. तर हे कंप्लायन्स करणं त्यांना झेपत नाही. म्हणजे GST असेल किंवा इन्कम टॅक्स असेल त्याकरता. तर त्याकरता त्यांनी काय केलं ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि ICMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स यांच्याकडनं ते आता एक कोर्सेस
केंद्र सरकारने त्यांना सुचवलं की तुम्ही कोर्सेस करा, तयार करा, ओके. ज्यामुळे एखादा मुलगा इंटर सीए असेल किंवा जो पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्यांना सुद्धा हे कोर्सेस करून कंप्लायन्ससाठी हेल्प करता येईल. ओके. म्हणजे त्याला ते कंप्लायन्स मित्र असं त्यांनी एक नाव दिलंय. बर. हे त्या सगळ्या छोट्या कंपन्यांसाठी खूप सोपं पडेल. अर्थात या गोष्टीला थोडा वेळ लागेल कारण कोर्सेस डेव्हलप करून ते होणं म्हणजे त्यात साधारण थोडा वेळ जाईल. बरोबर. तर हे मोठामोठी हे जे सेक्टर आहेत इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हे त्याच्यात बरोबर. केलेले दिसतात. सर, आत्ता आपण अर्थसंकल्पावरती बोलतो आहोत. अर्थसंकल्पाचे आपण 3 प्रकार केले किंवा 3 विभाग केलेत. त्यातला पहिला विभाग होता तो इकॉनॉमिक ग्रोथ, त्याच्यावरती आता आपण बोललो. बरोबर. आता दुसरा विभाग त्याच्याकडे येऊयात, तो आहे अपेक्षापूर्ती किंवा आकांक्षापूर्ती. याच्यासाठी लोकांना ज्या अपेक्षा होत्या किंवा ज्या आकांक्षा आहेत त्या या अर्थसंकल्पातनं पूर्ण होत आहेत का, असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यात अपेक्षापूर्ती आणि क्षमता निर्माण करण्याचं दोन्ही आहे. बर. आणि भारतामध्ये मुख्य अर्थमंत्र्यांनी जे सुरुवातीलाच सांगितलं की हे बजेट हे युथसाठी आहे. ओके. आणि ज्यांना आत्ता भारतात सर्वात जास्त हा तरुणांचा देश आहे. बरोबर. त्यामुळे त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे सुलभीकरण जे आहे म्हणजे तुम्ही आता इन्कम टॅक्समध्ये सुलभीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न बरोबर. केला आहे. तंत्रज्ञान आणलेलं आहे. त्याकरता निरनिराळे त्यांनी पार्क उभारणे म्हणजे उदाहरणार्थ टेक्नॉलॉजी पार्क असेल किंवा टेक्सटाईल पार्क आहे. बरोबर. तुझं इलेक्ट्रॉनिक्ससाठी किंवा सेमीकंडक्टरसाठी 40,000 कोटीची तरतूद केली आहे. बरोबर. तर ह्या सगळ्यांचा एक एकत्रित भाग म्हणून हा दुसरा पार्ट जो बरोबर. आपण म्हणतो की आकांक्षापूर्ती किंवा सर्वसमावेशक हा तिसरा पार्ट. आता सर्वसमावेशकाकडे येताना आपल्याला महिला, युवक, लघु उद्योग म्हणजे जसं आपण SME कव्हर बरं. केलं त्याच्यामध्ये त्यांचा समावेश केलेला. आणि अर्थातच म्हणजे जेव्हा मी सबका साथ सबका विकास म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी शेतकरी किंवा ग्रामीण भाग हा पण आणायचा प्रयत्न केला. ओके. आणि स्त्रियांसाठी म्हणजे सेल्फ हेल्प एंटरप्राइज SHE असे शी मार्ट हा एक प्रकार. तसंच प्रत्येक शहरात एक महिला वसतिगृह ओके. हे देखील स्थापन करायसाठी केलेलं. त्यामुळे मला असं वाटतं की या तिन्ही ज्या कर्तव्यपूर्ती आहेत त्या सगळ्यांचा असा अंतर्भाव करून हा अर्थसंकल्प तयार केलेला असतो. आता आपण तिसऱ्या पार्टकडे येऊयात, जो तुम्ही म्हणता की आपण सगळेजण मिळून की 2047 हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे किंवा तोपर्यंत आपलं जे भारताचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करणार आहे. त्याच्यासाठी सबका साथ सबका विकास ही जी संकल्पना आहे ही या अर्थसंकल्पातनं कशा पद्धतीनं दिसून येते का? 2047 खूप लांबचं टार्गेट आहे. खरंय. आणि आज आपण 2026 मध्ये म्हणजे अजून 21 वर्ष आहेत. राईट. आणि आज आता थोडे आपण जर नंबर्स बघितले ज्याच्यामध्ये आपला वाढतं कर्ज म्हणजे आपला डेट बरोबर. GDP रेशो पाहिला तो जवळपास 55% किंवा 56%. अगदी. एवढा जर कर्ज असेल आणि त्यात माझ्या रुपयातलं जवळपास 29 पैसे मी कर्ज परतफेडी कर्जाचं व्याज देतोय. बरोबर. परतफेड नाही, व्याज देतोय. त्यामुळे आपल्याकडे वरचं जे डेट बर्डन आहे ना ते मोठ्या प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी म्हणतो की इकॉनॉमी माझी प्रचंड मोठी आहे. मान्य आहे इकॉनॉमी मोठी आहे कारण आपलं पॉप्युलेशन जास्त आहे त्यामुळे GDP मोठा आहे. परंतु पर कॅपिटा म्हणजे प्रति माणूस उत्पन्न हे कमी आहे अजून प्रचंड कमी आहे. म्हणजे एकीकडे मी म्हणतो की मी जपानला पाठी टाकू शकतो किंवा जर्मनीला पाठी टाकू शकतो दॅट इज बिकॉज ऑफ GDP. परंतु पर कॅपिटा कमी असल्यामुळे आपला नंबर खूपच पाठी जातो. ओके. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंगला हवं तसं अजून प्राधान्य दिलेलं नाही. आत्ताच्या बजेटमध्ये सुद्धा आपण सर्व्हिस सेक्टरलाच प्राधान्य दिलं. खरंय. आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आमचा उपयोग करा हे आता आपण हळूहळू यायला लागलो. बरोबर. म्हणजे आता आम्ही सांगतो की म्हणजे स्वतःचं जोपर्यंत इनोव्हेशन येत नाही. बरोबर. म्हणजे इनोव्हेशन इतर प्रगत राष्ट्रात जे आहे ते आपल्याकडे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की 2047 दूरची गोष्ट आहे पण आपण जे आता पावलं उचलतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गेले 9 वर्ष आपण तू मगाशी उल्लेख केलास की सातत्याने जी 9 वर्ष निर्मला सीतारामन यांनी जे अर्थसंकल्प त्यात कुठेतरी एक समानता दिसते. म्हणजे मी मगाशी म्हटलं की
सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प हम्म. किंवा सबका साथ सबका विकास घेऊन सर्वांना घेऊन जाणारा अर्थसंकल्प, हा उद्देश प्रत्येक अर्थसंकल्पात आहे. महिला सक्षमीकरण आहे, तसंच तुझा रोजगार निर्मितीवर भर आहे, बरोबर. आणि मुख्य म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ ही प्रचंड आवश्यक आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला कामं झालेली दिसतात सुद्धा. आत्ता सुद्धा जेव्हा आपण म्हणतो की अनेक तुझे जलवाहतूक ज्या 20 त्यांनी जे सजेस्ट केले त्या, दुसरं म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी रोडचं काम तर जोरातच चालू आहे, मेट्रो आहे, बुलेट ट्रेन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरवर व्यवस्थित भर दिलेला आहे. फक्त त्याच्यात प्रायव्हेट पार्टनरशिप आवश्यक आहे, जे मी मगाशी सांगितलं. बरोबर. त्यामुळे 2027 स्वप्न कदाचित साकार होऊ शकेल. तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्याकडे सध्या तरुण वर्ग जास्ती आहे, त्यामुळे जेनझी जास्ती आहे. EV, AI हे शब्द सध्या आपल्या प्रचलित खूप आहेत. येस. ह्या अर्थसंकल्पात या 2 शब्दांचा विचार करून जो अर्थसंकल्प तयार केलाय तो आत्ताच्या ग्रोथसाठी किंवा आपल्या वाढीसाठी तेवढा पुरेसा आहे का? नक्की आहे. नक्की आहे म्हणण्यापेक्षा मी असं सांगेन की निदान सुरुवात केली. बर. म्हणजे याच्यामध्ये स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथ्स, बरोबर, अशी एक मांडणी केली आहे. आणि प्लस ऑडिओ व्हिज्युअल, त्याला त्यांनी मला वाटतं AVGC वगैरे, गेमिंग वगैरे आणि कॉमिक, बरोबर, असे 2 भाग केलेले आहेत. ते तरुणांच्या आवडीचे विषय आहेत. कारण तरुण आता केवळ सायन्स, कॉमर्स, आर्ट्स असं नाही आहे. आता टेक्नॉलॉजीकडे जाणार आहेत, AI कडे जाणार आहे, डिजिटलकडे जाणार आहे. त्यामुळे या दोघांचा समावेश अभ्यासक्रमात होईल, लॅब्समध्ये होईल. ॲस्ट्रॉनॉमीसाठी मोठ्या मोठ्या दुर्बिणी प्रत्येक शाळात किंवा महाविद्यालयात घेण्यासाठी प्रोव्हिजन केली आहे स्पेसिफिक. एक्झॅक्टली. तर मला वाटतं ही खूप चांगली बाब आहे. याखेरीज सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स हे तर मगाशी आपण सांगितलंच की ज्याकरता मोठी तरतूद आहे. त्यामुळे मला असं ओव्हरऑल वाटतं की तरुणांना रोजगार सक्षम बनवणं. तसंच आणखीन एक महत्वाची गोष्ट, 5 युनिव्हर्सिटीसाठी 5 कॅम्पस ते तयार करतात. आत्ता 2 आहेत. आता काय झालंय, बरेचसे तरुण आतापर्यंत परदेशी जात होते, अमेरिकेत जात होते, अमेरिका किंवा कुठल्याही प्रगत देशात शिक्षणाकरता. गेले 1.5-2 वर्ष जे काही चाललेलं आहे अमेरिकेत आणि इतर याच्यामुळे, त्यामुळे आता मुलांना जायला प्रॉब्लेम येतो. मग आपण असा विचार केला होता की त्यांनाच इकडे येऊ दे. बरोबर. त्याप्रमाणे त्या धर्तीवर गिफ्ट सिटी अहमदाबादची आणि मुंबईत, नवी मुंबईत युनिव्हर्सिटीसाठी त्यांना आपण आमंत्रण धाडले, कारण तिथे कदाचित तो हब तयार होतोय. त्याच धर्तीवर आणखीन 5, आणि जे इंडस्ट्रियल सेक्टरशी निगडीत असतील किंवा त्याला संलग्न असतील असे 5 युनिव्हर्सिटी हब्स तयार करण्याची योजना आहे. त्याच्याकरता सुद्धा एक ठोस रक्कम बाजूला ठेवलेली. त्यामुळे मला असं वाटतं की आगामी तरुण पिढीला सुद्धा समजा परदेशात जाण्याची संधी नाही मिळाली, पण इथेच जर आपल्याला प्रगत तंत्रज्ञान आणि शिक्षणाचं फॅसिलिटी निर्माण करता आली तर ते सोन्याहून पिवळं आहे. अगदी बरोबर. आणि त्या आपली तरुण पिढी इथे शिकेल, इथेच त्यांना नोकऱ्या मिळतील, आणि आपण एक म्हणजे नोकरीसाठी जे सक्षम आहेत असे युवक तयार करू. खरं. किंवा स्टार्टअपसाठी सुद्धा, नॉट नेसेसरी जॉब्स, इव्हन फॉर स्टार्टअप्स. कारण हा तरुण आपल्याला उद्योगी पण पाहिजे, म्हणजे उद्योग निर्माण करणारा, तसंच नोकरीसाठी पण उत्तम, असे दोन्ही टाईपचे आपल्याला पाहिजे. म्हणजे वन हू कॅन बी सेल्फ रिलायंट अँड द सेकंड हू कॅन डू अ जॉब. म्हणजे त्यांनी हाच प्रयत्न केलाय की आपणच आता इथनं बिया पण आपणच रोवायच्या आणि शेतही आपणच करायचं. ऍब्सोल्युटली. आपण येऊयात कर प्रणालीकडे आता. कशासाठी तर सर्वसामान्यांचं लक्ष इन्कम टॅक्सच्या स्लॅबकडे, बजेट म्हटलं की तिथे लागलेलं असतं. तर माझा प्रश्न असा आहे की इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये आणि त्या कर प्रणालीच्या त्या टप्प्यामध्ये त्यांनी काही बदल घडवलेत का, जे सर्वसामान्यांना युजफुल आहेत का ते दोन्ही नाही आहेत? अजिबातच नाहीये. तुम्हाला काही बघायची गरजही नाहीये, कुठलाही म्हणजे त्याला स्पर्शच केलेला नाही. त्यामुळे आहे तसं आहे. बरं. पण आता तू हा प्रश्न विचारलास तर सर्वसामान्यांना एक बेनिफिट होऊ शकतं, ते TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड एट सोर्स. आज अनेक मध्यमवर्गीय परदेशी जाताना दिसतात, तेव्हा त्यांनी टॅक्स कलेक्टेड एट सोर्सचा पूर्वी 5% होता, 5 ते 20% होता. म्हणजे तुम्ही 10 लाखापर्यंत किंवा 7.5 लाखापर्यंत
तुमची जर तुमचा खर्च होणार असेल तर 5% TCS, त्याच्यावर गेला तर 20% TCS, असा प्रकार होता. जे परदेशी जाणाऱ्या स्टुडंटना पण ऍप्लिकेबल होतं, म्हणजे त्यांच्या फी भरणं किंवा त्यांना पैसे देणं त्याच्यावर पण 5% TCS ऍप्लिकेबल होतं. सुदैवाने म्हणजे इथे असं आहे ना की आधी चूक करायची आणि ती चूक निस्तरायची, म्हणजे निस्तरल्यावर आपल्याला वाटतं अरे वा खूप दिलं. तर तसंच काहीसा प्रकार आहे. ती 5% किंवा 20% लावणं हेच मुळात चुकीचं होतं असं माझं मत आहे. ओके. आता तरी ते 2%वर आणलं. खरं म्हणजे अजिबातच नको, पण ठीक आहे, 2% इज नॉट बॅड. तर 2% तुम्हाला TCS भरायचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर परदेश प्रवास करायचा असेल तर 1 एप्रिल 2026 नंतर करा, ज्यात तुम्हाला 2% TCS लागेल, 5% लागणार नाही. आता ह्याच्या पुढेच मी जेव्हा TCS वर येतो मी तर टुरिझमवर सांगतो. टुरिझमसाठी सुद्धा एक चांगल्या प्रोव्हिजन, म्हणजे मला तर वाटतं की यावेळी टुरिझमवर बऱ्यापैकी भर दिलाय. एकतर TCS, त्यामुळे लगेचच ह्या ज्या ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्यांना सुगीचे दिवस येतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 15 पर्यटन स्थळ अशी ते डेव्हलप करण्यात, ज्यात आर्किओलॉजिकल साइट्स, बरोबर, म्हणजे उदाहरणार्थ अजंठा वेरूळ असू शकेल किंवा जे काही प्राचीन स्थळ आहेत त्याच्याकरता एकतर ही 15 पर्यटन स्थळ डेव्हलप करण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तिथे तयार करायला लागेल. दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याच्याकरता गाईड्स, ओके, आणि त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणाकरता IIM ची मदत घेणार आणि 10,000 गाईड हे नवीन तयार करण्यात येते. मला असं वाटतं की ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे याच्यामध्ये पर्यटन किंवा गाईड होण्यात, गाईड आपल्याकडे ना एक दुय्यम समजलं जातं. मला असं वाटतं की त्याला एक चांगला दर्जा देऊ. जर परदेशी, उदाहरणार्थ काय होतं बऱ्याच ठिकाणी इंग्लिश बोलता येत नाही, तेव्हा इंग्लिश बोलणारे किंवा इतर भाषा बोलणारे, फ्रेंच असेल, जर्मन असेल, कुठल्याही भाषा बोलणारे असे जे गाईड्स केवळ डोमेस्टिक टुरिझमसाठी नाही तर परदेशी टुरिस्टसाठी सुद्धा जे त्यांना अट्रॅक्ट करू शकेल, कारण आपण नेहमी 15 आर्किओलॉजिकल साइट्स म्हटलं, तर त्यामुळे मला वाटतं ही खूप एक चांगली स्टेप त्यांनी घेतली. तसंच अनेक शहरं आहेत ज्यांच्यात मंदिर आहेत, तर त्या मंदिरांचा विकास आणि त्यांची डेव्हलपमेंट, हे देखील त्यांनी त्याच्यात अधोरेखित केलेलं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, ईशान्य राज्यांवर भर देताना त्यांनी जिथे जिथे बुद्धिझम आहे किंवा बुद्धाच्या तर केव्ज असू शकतात किंवा काही, तर त्याचं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, तिथे टुरिस्टना जाता येणं, याचा उल्लेख अर्थसंकल्पात आहे. त्यामुळे थायलंड, जपान, चीन, कोरिया इकडचे किंवा भूटान इकडचे पर्यटक आपल्याकडे वाढू शकतात. मला वाटतं ही खूपच उत्तम, म्हणजे एक चांगली. त्यामुळे आता पर्यटन क्षेत्र कुठेतरी प्रगल्भ होताना दिसतंय. निश्चित. प्रगल्भ होण्यासाठी जेव्हा आपण पर्यटन क्षेत्र म्हटलं तेव्हा आपल्याकडे भारत म्हटलं की आपण शेतीप्रधान देश आहे, म्हटलं की शेती आलंच. तर ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट जे आहे किंवा ऍग्रिकल्चर शेतकरी जी धोरण आहे त्याच्यामध्ये त्या शेतकरी क्षेत्रामध्ये काय आपल्याला फरक दिसतोय? खरं तर ना शेतीसाठी विशेष काही असं मला तरी ठोस असं काही दिसलं नाही. इनफॅक्ट सिंचन साठीचा जो निधी होता तो कमी केलेला दिसला. पण शेतीपेक्षा मी ग्रामीण भागावर बोलेन की जी मनरेगा होती आणि त्याच्याऐवजी त्यांनी आता वी रामजी अशी जी काही योजना आणली, VG रामजी, तर त्यामध्ये दोघांना मिळून जवळपास 1.25 लाख करोड, ओके, असा मोठा निधी, जो मागच्या वर्षी फक्त 85,000 होता, तो यावर्षी त्यांनी वाढवून 85 चा 95 नवीन स्कीमला आणि मनरेगाला 30,000 अशी कोटीची अशी तरतूद 1.25 लाख करोड ग्रामीण भागाकरता. तसंच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन तिकडे करायचा ते प्रयत्न करत आहेत, हे दुसरं ग्रामीण भागाकरता आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेती याकरता तरी विशेष काही मला तरी असं ठोस दिसलं. शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांनी प्रत्येक ठिकाणी ग्रोथ हब तयार करायचा एक प्रयत्न आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या ग्रोथ हबचा शहराच्या विकासासाठी काही म्हणजे आपल्याला परिणाम दिसेल का? डिजिटल प्रणाली ते जाणणार आहे आणि त्याच्यामध्ये मागच्या वेळेस म्हणजे मला वाटतं गेली 2 आपण जर अर्थसंकल्प पाहिले तर वेअर हाऊसिंगवर त्यांनी मोठा भर दिला होता. त्यामुळे प्रॉपर डिस्ट्रीब्युशन साठी त्याचा फायदा होऊ शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त कृषीसाठी मला एवढं काही विषय दिसला. ओके, आपण वळूयात. मी त्याच्यापेक्षा तुला आणखीन एक, म्हणजे मला जे पटकन आठवतं बेस्ट जे अर्थसंकल्पातले मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे मेडिकल टुरिझम. म्हणजे आपण टुरिझमवर बोलत होतो, मेडिकल टुरिझम
बरोबर. तर मेडिकल टुरिझमसाठी सुद्धा अशी हब्स बनवणार आहेत ते, की जिथे अद्ययावत हॉस्पिटल असेल, हम्म. राहण्याकरता तुम्हाला म्हणजे जे पेशंट येतील त्यांना राहण्याची सोय असेल ओके. वेगळी, म्हणजे त्यांना ट्रीटमेंटसाठी तर ते येऊ शकतात. तिसरं म्हणजे त्याकरता आरोग्य सेवक ही एक नवीन संकल्पना आणली, जे ट्रेंड, त्यात फिजिओथेरपिस्ट असतील किंवा आणखीन कोणी, हे आरोग्य सेवक किंवा नर्सिंग असेल तर हेही तिथे असते. एक पूर्ण सुसज्ज असं मेडिकल टुरिझम. मला असं वाटतं की हे फार सुंदर संकल्पना आहे ज्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि ओके. जो निश्चित होईल. त्यामुळे टुरिझममध्ये एक तर आपलं रेग्युलर टुरिझम, बरोबर. पर्यटक आपण जे म्हणतो ते, आणि दुसरं मेडिकल मेडिकल टुरिझम. टुरिझम. आता मेडिकल टुरिझममध्ये याच्यात खूप फायदा या हॉस्पिटल्सना होऊ शकतो, म्हणजे जी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स म्हणजे अपोलो हॉस्पिटल असेल, ज्युपिटर असेल किंवा ग्लोबल असेल, अशा जी मोठी मोठी हॉस्पिटल्स किंवा किम्स किंवा सरकार नवीन जे कोण येतील ते, त्याला संलग्न असं मेडिकल कॉलेजही असू शकतं. ओके. ओके. आणि त्याच्या बरोबरच हे ह्या सगळ्या सुविधा, त्यामुळे एक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही जे डेव्हलप करता त्याच्या आजूबाजूच्या गावांना रोजगार तर मिळेलच, शिक्षण मिळणार आहे आणि त्यातून नोकऱ्या निर्माण, म्हणजे रोजगार, शिक्षण आणि तिकडची गावं डेव्हलप होतील, इन्फ्रास्ट्रक्चर. अगदी खरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा पण अप्रतिम असा एक तिसरा प्रस्ताव आहे. आपण आता मेडिकल टुरिझमवर बोलतो, तर आपण आता मेडिकल डिपार्टमेंटवरती पण येऊयात, की आता निश्चित. त्यांनी आरोग्य या क्षेत्रावरती सुद्धा खूप या अर्थसंकल्पात काम केलेलं दिसतंय. फॉर एक्झाम्पल डायबेटीज किंवा कॅन्सर त्याच्यासारख्या औषधं स्वस्त केली. तर मेडिकल जे एकूणच क्षेत्र आहे ह्याच्यावरती या अर्थसंकल्पाचा कसा परिणाम होईल? नाही, खूपच आहे. म्हणजे मेडिकलमध्ये ना, मी तर म्हणजे मी ते काही मुद्दा एक लिहून घेतला होता मेडिकलसाठी, तो मी तुला सांगितला तर चालेल का वाचून? हो, अगदी. वाचून म्हणजे मला फक्त त्यातले पॉइंट एक जो पटकन हो. आहे तो, त्यामध्ये त्यांनी ह्याचं तर कर्करोगावरचं ते 17 जी मेडिसिन्स आहेत ते पूर्ण ड्युटी माफ आहे, प्लस 7 असे दुर्मिळ आजार आहेत त्याच्यावरची ड्युटी त्यांनी कपात केली, आणि डायबिटीजचे जे आजार आहे त्याच्यावरची कपात केलेली. पण ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा मला जास्त इम्पॉर्टंट म्हणून मी हा कागद घेतला की युपीमध्ये मानसिक आरोग्याकरता निमन्स नावाची एक संस्थेची त्यांनी स्थापना केली. आणि मला असं वाटतं की ह्याचा हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही जेनझी म्हणता, तर आमची पिढी ही मानसिक आजाराला एवढी मानतच नव्हती. बरोबर. आजची तरुण पिढी ही मानसिक आजार मानते आणि ही सुरुवात आहे. खरंय. युपीमध्ये जेव्हा तुम्ही असं एक निमन्स नावाची संस्था स्थापन करता, मला असं वाटतं की प्रत्येक राज्यात अशा संस्थांची गरज होईल निर्माण, आणि त्याचा फायदा शेकडो तरुण घेऊ शकते. म्हणजे त्यांना नैराश्याची, की आता जी कॉम्पिटिशन आहे त्यामुळे नैराश्याचा सामना करणारे खूप तरुण आहेत किंवा इतर मानसिक आजारही असू शकतात आपल्या आजच्या जीवनशैलीमुळे. त्यामुळे हे सर्वात मला असं स्तुत्य उपक्रम. हा अर्थसंकल्प जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा या अर्थसंकल्पात आता पण तुम्ही सांगितलं की युपी मध्ये ते हॉस्पिटल निमन्स सुरू करणार आहेत. मग असं वाटतंय का की युपी बिहारकडे थोडंसं अर्थसंकल्पाचं यंदा झुकतं माप होतं आणि महाराष्ट्राकडे थोडं दुर्लक्ष केलं गेलं असं वाटतंय का? नाही, मी असं नाही म्हणणार. कारण आता आपण रेल्वे कॉरिडॉर बघितला तर तो त्यांनी आतापर्यंत जे कॉरिडॉर ऑलरेडी चालू होते त्याच्या व्यतिरिक्त आता जो गेला तो महाराष्ट्रातून जातो. महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलुरू असा तो, तामिळनाडू असा तो हब आहे. किंवा मिनरल्ससाठी, म्हणजे आता आपण जेव्हा औद्योगिक क्षेत्राकरता जेव्हा सुद्धा म्हणतो तर मिनरल्ससाठी जास्त मिनरल्स जिथे जिथे आहेत, त्यामुळे त्यात पुन्हा तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि ओरिसा या 4 याच्यामध्ये त्यांनी मिनरलसाठी एक कॉरिडॉर तयार केला. आणि मला असं वाटतं हे तर अप्रतिमच आहे. कारण याच्यामध्ये चीनमध्ये जसं मायनिंगचा साठा मोठा आहे आणि त्याचा तो कंट्रोल करतात, आणि आता जे टरीफ वॉर चालू आहे तर आपण आता तिची सुरुवात केली की आता आपली मिनरल्स आणि मायनिंगसाठी प्राधान्य देऊन हा कॉरिडॉर आपला जो डेव्हलप होईल त्याला पुन्हा काही वर्ष लागतील अर्थात, पण हा एक अतिशय एक चांगला प्रकार आहे. आता जिथे जिथे ज्या ज्या राज्यात जे आहे त्या राज्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यामुळे एक अशी पटकन भावना निर्माण होऊ शकते की महाराष्ट्राला काय, पण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की ह्या कॉरिडॉरमुळेच, हे जो कॉरिडॉर आपला फ्रेट कॉरिडॉर
म्हणजे फास्ट ट्रॅक आता जो तो तयार होईल फ्रेट कॉरिडॉर रेल्वेचा, त्यामुळे काय होईल माहिती का त्याचा फायदा लॉजिस्टिक्सला. एक तर न्यू आपलं नवी मुंबईचं एअरपोर्ट जे झालेलं आहे ते, वाढवण बंदर जे येऊ घातलंय, JNPT, ह्या सगळ्यांची जी वाहतूक आहे मालाची ती फास्ट होती. आणि याचा फायदा ह्या सगळ्या पट्टाला, म्हणजे पुण्याचं ऑटो हब जे आहे, पुण्यात तर केवढं मोठं ऑटो हब आहे आणि पुण्यासाठी स्पेसिफिक आणखीन एक प्रोव्हिजन केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई आणि पुण्याला बऱ्यापैकी वेटेज दिलेलं आहे. आता सर्वसामान्य आपण नेहमी लोकल ट्रेन किंवा इतर काही मला काही स्वस्त होणार का वगैरे असं नाही. म्हणजे आपण ह्या अर्थसंकल्पाकडे मी थोडं वेगळ्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. कारण जसं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की हे युवा शक्तीसाठी आणि काहीतरी वेगळं. सो जरी ठोस काही दिसत नसतं तरी निदान याच्यातल्या संकल्पना आहेत ना त्या मला खूप आकर्षक वाटतात. याच अर्थसंकल्पामध्ये आणखीन एक तरतूद केली गेली होती ती म्हणजे क्रीडा क्षेत्राविषयी. कारण इतके वर्षानंतर आता क्रीडा हा एक वेगळा कॉन्सेप्ट त्यांनी तिथे आणला अर्थसंकल्पात आणि क्रीडा विश्वासाठी ही एक खूप मोठी नांदी असं आपण म्हणू शकतो का? हो, डेफिनेटली. आता हे पण आपण जेव्हा त्यांनी पहिलं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, सस्टेनेबल ग्रोथ आपण जेव्हा म्हणतो, त्या विकासामध्ये त्यांनी स्पोर्ट्सचा इन्क्लूड केलं. कारण स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या म्हणजे ज्याची स्पोर्ट्सची इक्विपमेंट, मग त्या जिमची पण इन्क्लूड होऊ शकतात. बरोबर. ती सगळी मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रोत्साहन देणारी योजना त्यांनी याच्यात आणलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की स्पोर्ट्सकडे लक्ष. हा अर्थसंकल्प वेगळा काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये बघा स्पोर्ट्स आहे, मेडिकल टुरिझम आहे, युनिव्हर्सिटी हब्स आहेत. मुलांच्या एज्युकेशनमध्ये त्यांनी जसं सांगितलं मी स्टेम आणि AVGC यांचं इन्क्लुजन केलेलं आहे. बेरोजगारांना तंत्रज्ञान शिकवून त्यांना तिथेच निगडीत जॉब मिळण्याकरता केलेले प्रयत्न ह्याच्यात दिसतात आणि ते शाळांपासूनच चालू केलेले दिसतात. IITची आणखीन एक मर्यादा त्यांनी IIT मध्ये ऍडमिशनची मर्यादा 6,500 वाढवली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त चांगले मॅनपॉवर ही करायची इच्छा आहे. बरोबर. तुम्ही म्हणालात की आता हा अर्थसंकल्प यंदाचा इतर अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा आहे. निश्चित तो युवा शक्तीच्या प्रेरणेसाठी काम करतो आहे असं आपण धरूयात. पण मग या अर्थसंकल्पामधले काही निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत, तर ते निगेटिव्ह पॉइंट्स नक्की काय आहेत? निगेटिव्ह पॉइंट्सला मी येतोच, पण त्याच्या आधी मी तुला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. तो आहे शेअर बाजारात एवढी पडझड का झाली. अचानक काल तुम्ही पाहिलं असेल की मार्केट म्हणजे 1600 पॉइंट कोलॅप्स. पॉइंट उलटा करणार होते की मी आधी असं विचार की निगेटिव्ह घेऊन मग शेअर बाजार, कारण की अर्थसंकल्प आला की अर्थसंकल्पाच्या आधी बाजार उसळतो, अर्थसंकल्पाच्या नंतर बाजार उसळतो. पण यावेळेस अर्थसंकल्पाच्या आधी बाजार पडला आणि नंतर आणखीच पडला. तर हे नक्की झालं कसं? याच्यात काय माहिती का, याच्यात खूप फॅक्टर आहे. म्हणजे एक तर आता जागतिक परिस्थिती इतकी अस्थिर आहे ना, त्यामुळे मार्केटमध्ये चैतन्य काही नाहीच आहे. आता मार्केटमध्ये चैतन्य आणण्याकरता अर्थसंकल्पातून काहीतरी आलं असतं ना, तर कदाचित आलंही असतं चैतन्य, काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज. पण आता मी जसं म्हटलं की आशा होत्या अपेक्षा नव्हत्या, तशा मार्केटच्या जास्त अपेक्षा नव्हत्या. पण तुम्ही काहीतरी निगेटिव्ह द्याल अशी अपेक्षा मुळीच नव्हती. आता निगेटिव्ह काय आलं? निगेटिव्ह आलं STT, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. तो सुद्धा खरा त्याचा उद्देश चांगला आहे. F&O म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग होतं त्याच्याकरता त्याचा टॅक्स 0.02 वरून 0.05 केला किंवा 0.125 वरून तो 0.2 अशी त्यांनी जे काही वाढ केली. आणि इव्हन फ्युचर्सला आणि ऑप्शनला, फ्युचरला पण 0.5. तर ह्याचा इम्पॅक्ट इमिडिएटली ट्रेडर्सवर झालेला F&Oच्या जिथे. आणि यांचा उद्देश काय आहे, गेली म्हणजे मला खरं सांगायचं तर गेली 2-3 वर्ष ही अपेक्षा होती. कारण त्यांनी बरेच वेळा चेतावणी दिली होती की याच्यात बराच सट्टा चालतो, 90% लोक पैसे घालवतात त्याच्यात, अनेक तरुण वर्ग याच्यात वळलेला दिसतो. तर त्यांना कुठेतरी रोखण्याकरता, म्हणजे जसं सिगरेटवर आपण नेहमी एक्साईज लावतो तसं याच्यावर केलं होतं. तर त्याकरता तो STT वाढवला आणि त्याचा इमिडिएट निगेटिव्ह इम्पॅक्ट यांच्यावर झाला. पण आता खरं म्हटलं तर आपण फक्त सेक्टर वाईज बघितलं तर डिफेन्सला त्यांनी जास्त आउटले दिले, 15% जास्त तरतूद आहे. त्यामुळे डिफेन्स इज गुड. डिफेन्समध्ये इव्हन एरोस्पेससाठी तर खूपच चांगलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी म्हणजे पुन्हा तुझे रस्ते
ही तुझी बंदरं किंवा जलवाहतूक याच्याकरता पॉझिटिव्ह आहे. तिसरं तुझ्या कंटेनर्ससाठी एक स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे किंवा लॉजिस्टिक्ससाठी जेव्हा रेल्वे फ्रेट कॉरिडॉर करतायत फास्ट ट्रॅक, तर लॉजिस्टिक्स इंडस्ट्रीसाठी हे निश्चित चांगलं आहे. त्यामुळे काही सेक्टर्सना हे बजेट निश्चित चांगलं आहे आणि ते निदान दिशा तरी देतो आणि त्यात कंटिन्युअस म्हणजे ते सस्टेनेबल आहे. कंटिन्युअस हा प्रकारचा म्हणजे हा जो गेले काय 5 वर्ष जे चाललंय त्याला हे पुढे नेणार आहे. आता तुम्हाला म्हणजे कदाचित आपण म्हणू की ऊर्जा त्यात काय नाही, पण याच्यात जर तू पाहिलंस तर NBFCs ना, आता मी आणखीन एक जो भाग निगेटिव्ह पण याच्यात मी सांगतो काय, तर यामध्ये ना या बजेटमध्ये बँकांसाठी काहीच नाही. तर बँकांसाठी सरकारने काल अर्थमंत्र्यांनी असं जाहीर केलं की आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन करू. आतापर्यंत जवळपास अनेक कमिट्या, मला वाटतं 17च्या वर खूप कमिट्या येऊन गेल्या आणि त्यांच्यातून काय साध्य झालं माहिती नाही. आणखीन एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून काय होणार आहे, त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी खरं आपलं अर्थ खातं सक्षम आहे. त्यांनीच उपाययोजना करून का नाही आणाव्यात. त्यामुळे बँकांसाठी काही नाही. NBFCसाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने आणखीन ती कमिटी आणखीन काही अहवाल देईल आणि त्याप्रमाणे NBFCचं रिस्ट्रक्चरिंग करण्यात येईल. सुरुवातीला 2 पब्लिक सेक्टर, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि REC या 2 कंपन्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या 2 NBFCs आहेत त्यांचं आपण म्हणूया काय रिस्ट्रक्चरिंग करण्यात येईल. त्यामुळे ह्या 2 कंपन्या PFC आणि RECचं रिस्ट्रक्चरिंग आता कसं होईल ते बघूया. पण मला असं वाटतं की इथे NBFC आणि पब्लिक सेक्टर बँकांकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे. एकूणात तुमचं या अर्थसंकल्पावरती एक वैयक्तिक मत काय आहे? शेवटचं त्याच्या आधी मी थोडंसं सांगतो. आपण शेअर बाजाराकडे होतो. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत काय होतं, बायबॅक. आता ज्यांच्याकडे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स होते ते बायबॅक करायचे. TCS असेल, इन्फोसिस, विप्रो, मोठ्या कंपन्या ज्यांची ॲबिलिटी आहे बायबॅक करण्याची. म्हणजे समजा तू शेअर 100 रुपयाला मार्केटमधून विकत घेतलास आणि कंपनी तुला बायबॅकची ऑफर देते, म्हणजे प्रमोटर्स तुझ्याकडचा तो शेअर 150 रुपयाला विकत घेतात परत. 100चा 150 रुपयाला, म्हणजे 50 रुपयाचा तुझा फायदा होतो. आतापर्यंत तो 50 रुपये म्हणजे ती गॅप होती ना, दॅट वॉज कन्सिडर्ड एज अ डिव्हिडंड इन्कम. पण आता याच्यामध्ये त्यांनी तो कॅपिटल गेन म्हणून ट्रीट करतील. त्याच्यात आपला फायदा आहे, आपला म्हणजे इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर्स. तो कसा काय, तर तुझा जेव्हा डिव्हिडंड असतो तेव्हा तुझा रेग्युलर इन्कम टॅक्स प्रमाणे तुझा म्हणजे तू 30% ब्रॅकेटमध्ये असेल तुला 30% टॅक्स लागेल. इथे मात्र तुला जास्तीत जास्त टॅक्स 20%च लागू शकतो, कारण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल. तर लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल तर 12.5% लागेल. त्यामुळे हे आपल्यासाठी फायद्याचं आहे. परंतु जे प्रमोटर्स आहेत त्यांना जास्त लागेल. म्हणजे कंपन्यांना 22.5% आणि प्रमोटर्सना 30%. त्यामुळे मला असं वाटतं की ही वेलकम मूव्ह आहे. तसंच एकीकडे STTचं हे करताना त्यांनी ब्रोकरेज लावायचे फॉरेन इन्व्हेस्टरसाठी, त्याला 18% GST होता. तो GST काढून टाकला. कारण त्यांनी म्हटलं की जर का तो फॉरेन इन्व्हेस्टर असेल आणि तो डॉलर्समध्ये इन्व्हेस्ट करत असेल इंडियन इन्स्ट्रुमेंट्समध्ये, तर इट वुड बी ट्रीटेड एज अ डीम एक्सपोर्ट, म्हणजे त्याला निर्यात समजली जाईल आणि त्यामुळे त्याच्यावरचा सुद्धा हा जो GST होता तो त्यांनी काढून टाकला. तो एक फायद्याचा आहे. जेव्हा आपण आता क्षमता आणि याच्यावर मगाशी बोललो, त्यातला एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो इट वॉज स्लिप ऑफ माइंड, त्याच्यामध्ये मला इन्क्लूड करायला वाटेल की मोटर ऍक्सिडेंट क्लेम. म्हणजे काय व्हायचं की समजा अपघात झाला तर अपघात विमा असतो. अपघात विमाचं ते केसेस 3 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष चालतात. आता जेव्हा तो क्लेम सेटल होतो, 10 लाखाचा असेल, 20 लाखाचा असेल, 1 कोटीचा असेल, जो काही तुमचा विमा असेल त्याप्रमाणे तुला ती विम्याची रक्कम मिळते. आणि तर त्यावरचा जो 10 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यावर तुला व्याज मिळणार. तर त्या इंटरेस्टवर जो टॅक्स होता तो काढून टाकला त्याने पूर्णपणे. सो देर विल नॉट बी एनी टॅक्स. तो तुमचं पूर्ण करमुक्त असेल ते व्याज. खूप चांगली आणि ती आवश्यक होती. म्हणजे 8 वर्ष माझा क्लेम मिळाला नाही तर त्याच्यावरचं व्याज मला करमुक्त मिळणार. आणि त्याच्यावर TDS डेफिनेटली नसणार. त्यामुळे हा एक चांगला मुद्दा आहे. आता जेव्हा तुम्ही चांगले मुद्दे सांगितले तेव्हा मग मी परत मगाच्या प्रश्नाकडे येते की अर्थसंकल्प
की असं लोकांच्या रिॲक्शन्स आहेत की या अर्थसंकल्पातनं महाराष्ट्राला किंवा सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसली का? म्हणजे अर्थात पुन्हा तेच की निगेटिव्ह पॉईंट्स यातले काय आहेत? मी निगेटिव्ह पॉईंट सुद्धा डेफिनेटली सांगेनच. कारण असं आहे की मगाशी मी जीडीपीचा रेशो सांगितला की जीडीपी टू डेट बरोबर. हे आपलं खूप जास्त आहे. हं. तसंच आपला अर्थसंकल्प म्हणजे अमाऊंट जी आहे, आपलं बजेटच जीडीपीच्या तुलनेत इतकं कमी आहे, केवळ 13.6%. अच्छा. केवळ 13.6%. म्हणजे केवढा छोटा अर्थसंकल्प आहे कन्सिडर टू युअर जीडीपी. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक विषमता जी एवढी मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावर काही ठोस दिसत नाही. अजूनही काही ठराविक बंच म्हणजे मी सांगेन 5% किंवा 7% लोकांच्या हातात पूर्ण जास्तीत जास्त पैसा आहे. बाकीचे लोक अजूनही गरीबच आहेत. ओके. त्यामुळे ही आर्थिक विषमता दूर करण्याकरता कशोसीने प्रयत्न करायला पाहिजे. आपण जीएसटी सगळ्यांकडनं घेतो. गरीबातला गरीब माणूस सुद्धा जीएसटी देतो. तो भले डायरेक्ट टॅक्स भरत नसेल पण तो टॅक्स पेअर आहेच. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे मुद्दे म्हणजे आपण सातत्याने आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे अर्थसंकल्पात आपल्या ज्या घोषणा होता, आत्ताचा अर्थसंकल्प आपण आता एवढं बोललो, पण प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंटेशन कितपत होतं त्याचं मोजमाप करून मला तर वाटतं की अर्थसंकल्पाला आपण हे विनाकारण जास्त महत्त्व देतो. आपण आता जेव्हा डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत तेव्हा एक 5 इयर प्लॅनिंग किंवा जे प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे फक्त त्याचा दरवर्षी आढावा घेतला पाहिजे. कारण एकदा अर्थसंकल्प झाल्यानंतर दरवर्षी फक्त तुम्ही त्यातलं किती इम्प्लिमेंट केलं हे बघत गेलं तरी सुद्धा खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. ओके. आपण अर्थसंकल्पाचा उगाच डामडोरावर केला, ज्यात 1.5 तास येऊन त्या बोलतात आणि मग ते नवीन काहीतरी आलं, काय झालं, कर प्रणाली वगैरे वगैरे. तर ते याची काही गरज नाही. कारण आता मी डेव्हलपिंग इकॉनॉमी असताना आणि जेव्हा मला 2047चं आपण लक्ष गाठतो, जेव्हा लक्ष ठेवतो काहीतरी, तर मग असं काहीतरी ठोस पावलं उचलून त्याच्या योजना कार्यान्वित करण्याकरता एक 5 वर्षाचंच बजेट घेऊन ते असं का नाही करत असं माझ्या डोक्यात नेहमी येतं. मला माहित नाही किती इम्प्लिमेंट होईल किंवा ही माझी इच्छा आहे, पण असं होईल की नाही मला माहिती नाही, पण असं व्हायला पाहिजे. सर, तुम्ही मला एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली की हा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प सबका साथ सबका विकास या उद्देशावरती आहे. कर्तव्यपूर्तीचा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पातनं नवीन जेनझी पिढी जी अत्यंत कम्प्युटर सॅव्ही आहे असं आपण म्हणतो आहे, जिकडे त्यांनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टींनाही यावेळेस अर्थसंकल्पात भर दिलाय, तर यातनं तरुण पिढीलाही नक्की चालना मिळेल आणि हा अर्थसंकल्प आपल्या सगळ्यांना नक्कीच पुढच्या पिढीसाठी तर नक्की लाभदायक असं आपण म्हणू शकतो. नक्की नक्की नक्की. फक्त याच्यामध्ये ना एक पॉइंट अजून त्यांनी ऍड करायला पाहिजे, तो म्हणजे एन्व्हायरमेंट. आता त्यांनी टुरिझम आणि मेडिकल टुरिझम वगैरे घेतलं. आता मला असं वाटतं की एन्व्हायरमेंट वगैरे आपण जे एकीकडे मायनिंग म्हणतो, एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर नावाखाली जी काही वृक्षतोड चालू आहे त्याच्यावर कुठेतरी आपण अर्थात म्हणतो म्हणजे कार्बन क्रेडिट वगैरे चाललेलंच आहे, ग्रीन एनर्जी आहे, त्याचे पॉइंट्स म्हणजे त्यासाठी स्टील, मायनिंग, सिमेंट या कंपन्या पण त्याच्यात आल्या आहेत, तुझी इव्हन पेट्रोलियम कंपन्या, आणि त्याकरता त्यांनी 20,000 कोटीचा निधीही ठेवलाय. परंतु खरोखरच एन्व्हायरमेंटवर आपण थोडं लक्ष देतोय का, तर ते मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे. सर, तुम्ही म्हणालात की एन्व्हायरमेंटलाही आपण तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. आपण अशी आशा करूयात की या आशा आणि आकांक्षाच्या अर्थसंकल्पात पुढच्या वर्षी केंद्रीय मंत्री ज्या निर्मला सीतारामन आहेत ह्याच्यावरही विचार करतील आणि पुढचा अर्थसंकल्प हा आणखीन जास्त चांगला असेल, ग्रीन अर्थसंकल्प असेल असं आपण म्हणूयात. तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्याबरोबर बजेट विश्लेषण की लोकांना सर्वसामान्यांना ते कशा पद्धतीनं कळेल आणि त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितल्यासाठी तुमचे मनापासून आभार. कर्तव्यपूर्तीचा हा अर्थसंकल्प नक्कीच युवा शक्तीला, युवा पिढीला चालना देणार आहे. तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांना चालना देऊन 2047 पर्यंतचं सुफल भारताचं एक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा हा संकल्प आहे. तुम्हाला आमचा हा अर्थसंकल्पाचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर कुठल्या विषयावरचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी MHA MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.